केंद्र सरकारनं नुकतंच भारतातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आणि कृषी तज्ज्ञांचं एक पथक ब्राझीलला पाठवलं होतं आणि त्यातून ब्राझीलमधल्या कापसाच्या शेतीचा अभ्यास करून हे पथक भारतात आलेलं आहे. त्यातल्या काही आदर्श मार्गदर्शक तत्वांचा भारतातल्या कापूस शेतीमध्ये इम्प्लिमेंटेशन होणार आहे. आपण दांगड साहेबांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी ब्राझीलच्या कापूस शेतीमध्ये काय पाहिलं आणि त्यातल्या कोणत्या गोष्टी भारतातल्या आणि खासकर महाराष्ट्रातल्या कापूस शेतीमध्ये लागू होणार आहेत. ब्राझील हा कापूस उत्पादनामध्ये आघाडीमध्ये असलेला एक महत्त्वपूर्ण देश आहे. ज्यावेळी आपण भारत आणि ब्राझील यांची तुलना करतो त्यावेळी असं दिसून येतं आपल्याला की भारत हा जगामध्ये सर्वात जास्त कापसाखाली क्षेत्र असलेला देश आहे. परंतु उत्पादकतेच्या बाबतीमध्ये म्हणजे ज्याला आपण प्रति हेक्टरी उत्पादन म्हणतो या बाबतीमध्ये भारत आपले उत्पादन सर्वात कमी आहे. ब्राझीलची उत्पादकता आपल्या जवळजवळ 3 पट आहे. ज्याला आपण लिंट म्हणतो रुईच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर ब्राझीलमध्ये प्रति हेक्टरी 1500 किलो एवढी उत्पादकता आहे आणि भारतामध्ये ती 498च्या दरम्यान आहे. आणि जागतिक स्तराचा जर आपण विचार केला तर ही उत्पादकता जवळजवळ 750 किलो एवढी आहे सरासरी उत्पादकता. त्यामुळे भारतामध्ये प्रति हेक्टर उत्पादकता वाढवण्याला फार मोठी संधी आहे. की आपली जी जमीन धारणा आहे ती फार छोटी आहे. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये प्रति शेतकऱ्याच्या कुटुंबाची जर जमीन धारणा पाहिली तर ती केवळ 1 हेक्टर 33 आर एवढी कमी झालेली आहे. भारतातल्या शेतकऱ्यांची जमीन धारणा आणि ब्राझीलची तुलना होऊ शकत नाही, कारण त्यांच्या आणि आपल्या लोकसंख्येमध्ये आणि तिथल्या शेती करणाऱ्या कुटुंबांची संख्या खूप तफावत आहे खूप मोठी. तर तिथल्या अशा कोणत्या आदर्श गोष्टी आहेत ज्या भारतात लागू होऊ शकतात त्याच्याबद्दल सांगा. त्या ठिकाणची जी जमीन धारणा आहे ती 10,000 हेक्टर 15,000 हेक्टर 25,000 30-35,000 हेक्टरपर्यंत त्या ठिकाणचे मोठे मोठे फार्म्स आहेत. आणि सरासरी जर आपण तिथं शेतकऱ्याचा जरी विचार केला तरी त्या ठिकाणी किमान 2,000 हेक्टर प्रति शेतकरी एवढी जमीन धारणा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिकीकरण झालेलं आहे. आपण ज्यावेळेस ब्राझीलच्या शेतीची आणि आपल्या शेतीची तुलना करतो त्यावेळी प्राकर्षानं मला असं सांगायचं आपल्या सर्वांना विनंती करायची की आपल्याला गट शेतीच्या माध्यमातून यांत्रिकीकरण करण्याला फार मोठा वाव आहे. नेमकं गट शेती आणि यांत्रिकीकरण म्हणजे काय करावं लागेल? आत्ताचे जे आपण प्रॅक्टिसेस करतो शेतामध्ये त्याच्यात आणि ब्राझीलचं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की कोणत्या गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील? आपल्याला आपला शेतीतला जो कापसावरचा उत्पादन खर्च आहे तो देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी करण्याची आवश्यकता आहे. उत्पादन खर्च आपल्याला कमी करण्यासाठी गटशेतीच्या माध्यमातून शेतीला लागणाऱ्या ज्या सगळ्या निविष्ठा आहेत ज्यामध्ये बियाणं खतं आणि कीटकनाशकं यांचा प्रामुख्याने समावेश होतो, या सगळ्या बाबी शेतकऱ्यांना एकत्रित जर त्यांनी खरेदी केल्या तर त्याच्यामध्ये त्यांना या सगळ्या गोष्टी किफायतशीर दरामध्ये मिळू शकतात. त्याची गुणवत्ता चांगली राहू शकते आणि या सगळ्या निविष्ठा त्यांना वेळेवर मिळू शकतात. ही एक त्याच्यामध्ये जमेची बाजू आहे. त्याचबरोबर यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून विदर्भासारख्या क्षेत्रामध्ये ब्रॉडबेस फरो नावाची जी आता नवीन कोरडवाहू शेतीच्या बाबतीमधले तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. आपण मोठ्या प्रमाणामध्ये सरी आणि वरंब्या जर तयार केल्या तर मूलस्थानी जलसंधारण करणं सोयीस्कर होतं. आणि आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 95% शेती जी कापसाची आहे ती कोरडवाहू शेती आहे. त्यामुळे आपल्याला मूलस्थानी जलसंधारण केल्याशिवाय कापसाची उत्पादकता वाढणार नाही. समूह शेती जर आपण केली तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ट्रॅक्टर माउंटेड ज्या BBFची मशिनरी आहे ते आपल्याला गटाच्या माध्यमातून खरेदी करणं सोयीस्कर होईल आणि त्याचा जर आपण वापर केला तर यांत्रिकीकरण देखील सहज शक्य होऊ शकेल. ब्राझीलमध्ये हाय डेन्सिटी प्लांटिंग ज्याला म्हणतो ती पद्धत वापरली जाते, म्हणजे सघन लागवड पद्धत. त्या ठिकाणी हायब्रिड जातीचा वापर न करता ब्राझील देशानं स्वतःच्या कापसाच्या जाती विकसित केलेल्या आहेत ज्याला आपण स्टेट व्हरायटीज म्हणतो. त्या व्हरायटीज असल्यामुळे ते शेतकरी स्वतःचं बियाणं स्वतःच वापरू शकतात. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होतो आणि त्यांना दरवर्षी व्यापारीवर बियाण्यासाठी अवलंबून राहावं लागत नाही. तर तशाच प्रकारे जर आपल्या राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी देशी वाणांचा जर वापर केला किंवा आपले काही स्थानिक वाण विकसित केले आणि स्वतःचं बियाणं वापरलं तर उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो.
म्हणून आपल्याला हाय डेन्सिटी प्लांटिंगकडे जावं लागेल. महाराष्ट्रातले एकूण कापूस लागवडीची पद्धत किंवा 2 बियातलं अंतर किंवा 2 लाईनमधलं अंतर याच्यामध्ये काय बदल आहे का? याच्यावर तुम्हाला काय सुचवायचं आहे का? बीटी कापसाच्या बाबतीमध्ये संकरित बियाणं असल्यामुळं प्लांट पॉप्युलेशन फार कमी आहे. प्रति हेक्टरी कापसाची रोपांची संख्या फार कमी असते. सर्वसाधारणपणे हेक्टरी 10 ते 15,000च रोपे असतात. ब्राझीलमध्ये सघन लागवड पद्धतीमध्ये प्रति हेक्टरी 2 ते 2.5 लाख रोपांची लागवड केली जाते आणि त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 90x10, 75x10 किंवा 45x10 सेंटीमीटर या अंतरावर कापसाची लागवड केली जाते. आपल्याकडं प्रमाण त्या वेगळ्या भागामध्ये वेगवेगळं आहे. आपल्याकडं 25x45, 75x45 अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात अंतर आपल्याकडे ठेवलं जातं. आणि आपल्याकडचे जे वाण आहेत हे सगळे अमेरिकन हायब्रिड्स आहेत आणि त्यांच्या फांद्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना फांद्या असतात. त्यामुळं सघन लागवड पद्धतीसाठी हे वाण तेवढे सुटेबल नाहीत. देशी कापसाचं पुनरुज्जीवनबद्दल तर अमेरिकन कापसाच्या बाबतीमध्ये आपल्याला अमेरिका आणि ब्राझील या देशांची निर्यातीसाठी स्पर्धा करावी लागते. उलट आपल्या देशामध्ये सध्या सर्जिकल कॉटन ज्याला आपण म्हणतो त्या कापसाची फार मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड वाढलेली आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्या देशी जाती उपयोगी आहेत. परंतु मागील काही वर्षापासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बीटी कापसाची लागवड होत असल्यामुळं या कापसाची आता मागणी दिवसेंदिवस टंचाई भासू लागलेली आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या कापसाचं पुनरुज्जीवन करावं, देशी कापसाचं, ज्याच्यामुळं आपलं उत्पादन खर्च कमी होईल आणि आपलं उत्पन्न वाढेल आणि आपल्याला सघन पद्धतीनं लागवड करणं शक्य होईल. म्हणून या कापसाच्या पुनरुज्जीवनासाठी देखील आम्ही काही ठराविक शेतावर त्याचे प्रयोग घेऊन त्याचं पुनरुज्जीवन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपल्या देशामध्ये कापूस उत्पादक शेतकरी जो आहे तो विखुरलेला आहे आणि या ठिकाणची जिनिंग प्रेसिंग ही काही ठराविक व्यापाऱ्यांच्या हातात आहे. अनेक वर्षापासून ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांच्यामध्ये जेवढा एकजिन्सीपणा असायला पाहिजे तो नाही. म्हणून माझी शेतकऱ्यांना अशी विनंती की त्यांनीच पुढं आलं पाहिजे. कापूस उत्पादनाबरोबरच जिनिंग प्रेसिंग देखील त्यांनी केलं पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी त्यांनी कापसापासून कापडापर्यंत विशेषतः महाराष्ट्र शासनाचं जे वस्त्रोद्योग धोरण आहे त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कृषीचं रूपांतर कृषी उद्योगामध्ये केलं पाहिजे. शेतकरी बंधूंना माझी अशी विनंती की आपण कापसाच्या बाबतीमध्ये आपलं उत्पादन खर्च कसा कमी होईल ते पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपले वाण आपण विकसित करणं, मूलस्थानी जलसंधारण करणं, ज्या ज्या ठिकाणी सौरशी सिंचनाची सोय उपलब्ध आहे त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशनचा वापर करून पाण्याची बचत करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कापसाच्या बाबतीमध्ये ज्याला आपण पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस म्हणतो त्याची लागवडीची जी समग्र माहिती आहे त्याप्रमाणे तंत्रज्ञान वापरून उत्पादकता वाढवणं आवश्यक आहे. भारतातली कापसाची शेती आणि तिचं घटत चालणारी उत्पादकता वाढण्यासाठी दांगड साहेबांनी ब्राझीलचा दौरा केला आणि त्यातून ज्या गोष्टी त्यांनी पाहणी केल्या त्याचा रिपोर्ट त्यांनी केंद्र सरकारला नुकताच सादर केला आहे. त्याच्यातून ज्या काही चांगल्या गोष्टी येतील त्याचा भारतातल्या कापूस शेतीला आणि पर्यायाने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल अशी आपण अपेक्षा करूया. संदीप भुजबळ, साम मराठी, मुंबई.